सुगंधा जर खरी असेल आणि तिच्यावर अन्याय होत असेल तर तो मी होऊ देणार नाही. तेच तुमच्या अंगात शिरलं तर एखादा राक्षस जन्माला घालू की आपण दोघं मिळून. जानकी तू अशीच राहशील ना माझ्या बरोबर? मी जर मध्येच मरून बिरून गेले तर? निवडणूक संपली, खेळ खल्लास. नाही, हात सोडा माझा. असं काय करतेस? नाही म्हटलं ना. नाही, मला जाऊ देत, मला काम आहे. ऐक तर खरं. नाही. जानकी काय झालं? हा, काय झालं तुम्हाला? तू बरी आहेस ना? तुला काय नाही झालं? काही नाही झालं मला. काय होतंय तुम्हाला? तू विचित्र काहीतरी बोलतेस आणि मग घाणेरडी स्वप्न पडतात मला. म्हणजे मला काही? जानकी पुन्हा तसंच काहीतरी अभद्र बोलणार आहेस का? चुकलं माझं. नाही बोलणार यापुढे असं, खरंच. जानकी जर तू माझ्यापासून लांब गेलीस ना तर जगू शकणार नाही मी. माझी शक्ती असतो. आता तुम्ही असं बोलणार आहात का? मग मलाही त्रास होतो. मायला 5 पैशाचा फायदा नाही इथं राहून. कशाला राहायचं? हे काय रे बाबा, कुठे निघाला बॅगा बिगा भरून? जाईन कुठं बी. हा, कलेचा उपासक आहे मी. जिथं माझी कला फुलणार तिथंच मी राहणार. बाजाजी, तुला एकदा सांगून कळत नाही? मी जा असं म्हणेपर्यंत इथंच राहायचं असं सांगितलंय ना तुला? सुगंधे, मी हाडाचा कलाकार आहे, हाडाचा. मायला सिनेमात काम मिळेल म्हणून इथं आलो. हे कट कारस्थानं ही काय माझी कामं नाहीत. मायला पिक्चरचा हिरो नाही झालो म्हणून काय झालं? गावच्या नाटकात आज बी आपल्या एंट्रीला टाळ्या वाजतात, टाळ्या. नुसत्या टाळ्या वाजून पोट भरत नाही बाजाजी. पैसे लागतात जायला यायला सुद्धा, आणि ते फक्त मी देऊ शकते तुला. कशाला उगाच स्वप्न बघतीस आणि का मला तरी दाखवतेस? तुला या घरामध्ये आता काडीची बी किंमत नाही, काडीची. एकदा का निवडणुकीचा निकाल लागला की तुझा बी निकाल लागलाच म्हणून समज. तू माझी मदत करतोयस का घाबरवतोयस मला? सत्य परिस्थिती सांगतोय. वेळीच भानावर ये सुगंधे. तूच मला बोलली होतीस ना की ती अहिल्या तुला कोर्टात खेचणार म्हणून. ती वेळ आता आली आहे. पण मग काय करायचं आता? मी सांगेन ते. बघ सुगंधा, आपण दोघं बी इथून निघून जाऊ. इज्जत बी वाचल. इथं राहिलो तर आपलं वाटोळं झालंच म्हणून समज. बघ, मी माझी बॅग भरतोय, तुझी भरू का? हा, चहा सुद्धा अजून प्याला नाहीत तुम्ही. गार होईल ना तो. बास आता पेपर वाचणं. पहिल्यांदा खाऊन घ्या. बास म्हटलं ना, खाऊन घ्या. हो ग, असा निवांत पेपर सुद्धा आता मला वाचायला मिळणार नाही म्हणून आपलं वाचून घेतोय. गुड मॉर्निंग. अरे वा, निवांत पेपर वाचतोस तू? तुला काही टेन्शन आलं नाही रे अजून? मतमोजणी तिकडे चालू आहे. मी टेन्शन घेतल्यामुळे काय होणार आहे? चालू दे बापडी तशीच. ग्रेट आहेस तू. वाकनीस कुठे राहिलेत? ते रमावतीला गेलेत, इलेक्शन ऑफिसमध्ये. हो, निकाल लागला की लगेच कळवतील मला. बघा ना, चहा सुद्धा थंड झालाय. बहुतेक आज दिवसभर पेपरच वाचत बसणार आहेत निवांतपणे. वाचू दे ग. आता काही दिवसात त्याचं दर्शन सुद्धा होणार नाही आपल्याला, लक्षात ठेव. बसलाय निवांत वाचत तर वाचू दे. दादा, हा जो तुझा पेशन्स आहे ना, हा थोडासा माझ्या बायकोलाही शिकव. का?
तिला काय झालंय? काय झालं? आपल्या घराचं छत अजून कोसळलं नाहीये याबद्दल देवाचे आभार मानतोय मी. अरे किती टेन्शन घेतलंय त्या निकालाचं तिने. तू नाश्ता कर. घ्या. हा. अहिल्याताई, काय काय तुला एकदा सांगून कळत नाही? पुन्हा न विचारता आत आलीस? चुकलं चुकलं. अहिल्याताई आत येऊ का? नाही, जशी आली आहेस तशी चालती हो इथून. अहिल्याताई, मला माहितीये तुम्हाला निवडणुकांचं लई टेन्शन आले ना, पण काळजी नका करू. हा, पण अहो म्हणून तर मी आली आहे ना. दही घेऊन आली आहे तुमच्यासाठी. चांगल्या कामाच्या वेळेला हातावर ठेवतात की नाही. एकदा का हे दही हातावर ठेवलं ना की तुम्ही निवडणूक जिंकलाच म्हणून समजा. हे असं हातावर दही टेकवून निवडणुका जिंकता आल्या असता ना तर सगळेच लोक हातावर दयाचे हंडेच्या हंडे घेऊन फिरले असते. तू जा ना गं बाई, का त्रास देतेस मला? बरं, नाही त्रास देत. फक्त एकदा म्हणा बरं तुम्ही मला माफ केलं म्हणून. तू कोण समजतेस ग स्वतःला? हे बघ, तुझ्या या फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. कळलं? तुम्ही काही बी बोला, पण तुम्ही मला माफ केलंय असं म्हणेपर्यंत मी इथनं अजिबात जाणार नाही. धक्के मारून हकलून दिलं तर जाशील? नाही, कारण लवकरच तुझ्यावर तीच वेळ येणार आहे. अहो असं का बोलता माझ्याशी अहिल्याताई? कारण हे मी नाही, तुझा नवरा बोलत होता. तेच बोलत होते हे सगळं. म्हणे खूप शहाणी झालीये, स्वतःला अतिशहाणी समजते, डोक्यावर बसली. आता तिला मारून टाकली ना तरी मला काहीही फरक पडत नाही. हो अहो अहिल्याताई, असं काय बोलताय? पुन्हा तेच. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? हे सगळं परशू भाऊजी बोलत होते. माझं बोलणं खरं वाटत नसेल तर त्यांनाच जाऊन विचार. आणि सुगंधा, आता तुझा खेळ संपलाय. त्यामुळे जे दही आणलंयस ना ते स्वतःच्या हातावर टेकव आणि या घराचा शेवटचा निरोप समजून एकदाची निघून जा. परमेश्वरा, आजपर्यंत तुझ्याच कृपेने हे घर चाललंय. आज माझ्या नरसिंहाच्या दृष्टीने खूप महत्वाचा दिवस आहे. त्याला यश दे आणि यशाबरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सामर्थ्य दे. गेले काही दिवस चालू असलेलं दुष्टचक्र आता संपू दे. नरसिंहाचा विजय, जानकी आणि अमृताचं बाळंतपण, सुमित्राचा संसार सगळं आता व्यवस्थित मार्गी लागू दे. एकदा काय सगळं पार पडलं की खुशाल मला तुझ्याकडे बोलावून घे. अगदी हसत हसत येईन मी. काय पाहतेस? काही नाही. खरं सांग, कसला विचार करतेस? नाही, नको, तुम्ही हसाल मला. आता हसीन का मी तुला? सांग काय झालंय? मला तुमचं आश्चर्य वाटतं. माझ्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तुम्ही एवढे कसे शांत राहू शकता? तुम्हाला टेन्शन नाही आलं? नाही. मला खूप आलंय. बघा, हसलात ना म्हणून सांगत नव्हते. मग काय करू? तू बोलतेसच असं की हसू येतं. अगं टेन्शन घ्यायचं काय कारण आहे? इतका छान प्रतिसाद मिळालाय. सगळे तरुण मतदार सुद्धा बाहेर पडले आहेत.
मग एवढं सगळं चांगलं होत असताना टेन्शन का घ्यायचं? एवढी मोठी बातमी ऐकायची कशी असंच टेन्शन आलंय मला. बोला वागणेस, काय लागला निकाल? काय झालंय वागणेस काका? सांगा ना, काय लागलाय निकाल? अभिनंदन साहेब, तुम्ही भरघोस मतांनी निवडून आलात. वाह. अभिनंदन. आत्याबाई, आत्याबाई, अमृता, लवकर या. ये लवकर ये. काय झालं? आत्याबाई, हे निवडून आले. काय? अरे वा वा वा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू बाळा. वी आर प्राऊड ऑफ यू. आतेबाई नमस्कार करतो. असाच मोठा हो, असाच यशस्वी हो, सगळ्यांच्या अपेक्षांना पुरा पड. आतेबाई तुझा आशीर्वाद असेल ना, आकाशाला सुद्धा गवसणी घालीन मी. अरे माझे आशीर्वाद तर कायमच तुझ्या बरोबर आहेत. हा विजय माझा एकट्याचा नाही आतेबाई. माझे सगळे कुटुंबीय, माझे कार्यकर्ते, वाकणेस, या सगळ्यांचा मिळून हा विजय आहे. तुम्हा सगळ्यांचे खरंच खूप आभार. आमचे कसले आभार? आभार मानायचे झाले ना तर आम्हाला जानकीचे मानायचे, कारण तिच्यामुळेच आजचा हा दिवस आम्हाला बघायला मिळतोय. तुम्ही बरे व्हावेत म्हणून तिने जी मेहनत घेतली आहे ना, आज त्याचंच फळ मिळतंय आपल्याला. काहीतरी काय बोलतीये? मी काही नाही केलंय. चला, बाबांना फोन यायच्या आत आपण त्यांचं औक्षण करून घेऊया. हो हो, कारण आता बातमी टीव्हीवर दाखवायला सुरुवात करतील. वाकणेस, आपल्या सहकार्यांचं काय झालं? हो साहेब, ते सांगायचं राहूनच गेलं. कदाचित राज्याच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदाच घटना घडली असेल की पोटनिवडणुकीला उभे असलेले सर्वच्या सर्व अपक्ष उमेदवार निवडून आलेत. काय? हो, आपले 10चे 10 सहकारी निवडून आलेत. वाकणेस, ही सगळ्यात जास्त आनंदाची बातमी आहे, माझ्या विजयापेक्षाही. साहेब, या यशाबद्दल तुमचं खूप अभिनंदन. तुमचंही अभिनंदन वाकणेस. थँक्यू साहेब. जानकी, आता चला पटकन औक्षण करून घेऊया बरं. चल. आत्याबाई, हा. वाकणेस काका, सगळे उमेदवार निवडून आले म्हणजे अहिल्याताई? यंदाच्या या पोटनिवडणुकांत अभूतपूर्व यश संपादन करणाऱ्या श्री नरसिंहराव किल्लेदार यांना यश आलं आहे. उग्रवाद्यांच्या तावडीतून सुटून आल्यापासूनच त्यांच्या विजयाचे वारे वाहायला सुरुवात झाली होती. असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. सगळेजण त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी उत्सुक होते आणि या उत्सुकतेचाच निकाल जनतेने दिलाय हे स्पष्ट झालंय. परंतु त्यांच्या या ग्रँड सक्सेसच्या दुसऱ्या बाजूला आहेत श्रीमती अहिल्या किल्लेदार, नरसिंहराव किल्लेदार यांच्या वहिनी, ज्या श्रीराम पाटीलांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या आणि त्यांचा मात्र या निवडणुकीत सणकून पराभव झालाय. ही कोणाची आणि कोणती राजकीय खेळी होती हे उघड झालं नसलं तरी त्यांच्या या पराभवामुळे त्यांचं डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर उडवली आहे हे मात्र निश्चित.
काय चाललंय? काय चाललंय? तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. माझं डोकं ठिकाणावर नाहीये. कळलं? आईल्या शांत हो. मुद्दाम तुम्ही सगळे माझ्याशी असं वागताय. आणि भाऊजी ते तर एक नंबरचे विश्वासघातकी आहेत. काय बोलतेस तू? तेच बोलते मी. भाऊजींनी आधीच ठरवलं होतं की माझा अपमान करायचा, म्हणून हे एवढं नाटक रचलं. मी वेड्यासारखी फसले. तुला कोणीही फसवलेलं नाहीये. दादा काय अपप्रचार करत नव्हता फिरत तुझा. अहिल्या, हे सगळं लोकांचं मत आहे आणि त्यांचं जे मत आहे ना त्याला आपण मान्यता दिलीच पाहिजे. पण दरवेळी माझ्यावरच अशी अपमानाची वेळ काय येते? काय केलंय मी असं सांगा. याचा विचार तूच कर अहिल्या. मला जर निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही तर मी मीडियात जाईन. मी सगळं सगळं खरं लोकांना सांगेन. कोणी सांगितलं दादाला? विचार स्वतःला. अहिल्या, माणूस भित्र असतो, देव नाही. ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ तो त्याला देतोच. आणि आज हे जे काही झालंय ना, हे सगळं तुझ्याच कर्माचं फळ आहे. आता शांत हो आणि आता तरी जी परिस्थिती आहे ती स्वीकारायला शिक. आज ना आपण जंगी पार्टी करायची का? मला तर नाचावंसं वाटतंय. ए बाई, नाचू बिचू नकोस. अगं खरंच नाही नाचणार आहे काही. मला असं वाटतं असं म्हटलं मी. सांग ना, करायची पार्टी? काय हवं ते करा. जागरण करा, पार्ट्या करा, गोंधळ घाला, सत्यनारायणाची पूजा करायची असली तर तीही करा. आज अगदी सगळी मोकळी काय तुम्हाला. बस. पण आत्याजी, हे सगळं आपल्याला जानकीमुळे बघायला मिळतंय. आपण खरंच तिला थँक्स म्हटलं पाहिजे. मग गुणाची सून आहे ती माझी. आता उगीच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. मी काही नाही केलं. नाही, पण मला खरंच असं वाटतं की आपण तिला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे. सांग ना जानकी, काय हवंय तुला? हा, मला काही नकोय. मला जे जे काही हवंय ना ते मला मिळालंय. ह्यांच्या रूपाने, तुमच्या सगळ्यांच्या रूपाने. हो साहेब, हो हो, धन्यवाद धन्यवाद. हो, सांगतो सांगतो. हो. परदेशी साहेबांचा फोन होता. अभिनंदन सांगितलंय. दादा, दादा, अभिनंदन. धन्यवाद वामन. तुला असंच भरघोस यश मिळत राहो. तुझं नाव म्हणजे राजकारणातला मानदंड ठरव. हे यश माझं एकट्याचं नाहीये वामन. यामध्ये तुम्ही सगळे सुद्धा मानकरी आहात. अरे नाही रे. बरं, अहिल्या कशी आहे? चिडली आहे, पण होईल शांत हळूहळू. लक्ष ठेव तिच्यावर. तिच्या मनात नसते गैरसमज निर्माण होणार नाहीत ना, याची काळजी घे. तू आता या सगळ्याकडे लक्ष देऊ नकोस. अरे तुझ्या पुढे अजून बरीच कामं आहेत. हे जे घरातले प्रॉब्लेम्स आहेत ना, पाहू आम्ही आमचे. वाकणीस, तुमचंही अभिनंदन. धन्यवाद साहेब. मग निवडणुकीची सगळी कामगिरी तर यशस्वीपणे पार पडलेली आहे. आता पुढे थेट मंत्रालयावर
तेच तर ठरवायचं आहे. साहेब आणि त्यांच्या विजयी सहकाऱ्यांची पुढची स्ट्रॅटेजी काय असेल हे नक्की करण्यासाठीच इथे मीटिंग बोलवली. बरं. सगळे निघालेच असतील. बाकी आता सगळं साहेबांवर आहे.